पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावरती येत आहेत. नरेंद्र मोदी सिंधुदुर्गात पोहोचतील आणि राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण देखील करतील. त्यानंतर ते नौदल दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तारकर्ली समुद्रकिनाऱ्यावरती भारतीय नौदलाची जहाजं, पाणबुड्या, विमानं आणि विशेष दलांच्या ऑपरेशनल प्रात्यक्षिकांचं पंतप्रधान निरीक्षण करतील आणि त्याचे साक्षीदार होतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा? शरद पवार की अजित पवार गटाचा? यावरती केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. अजित पवार गटानं दिलेली शपथपत्र खोटी असल्याचा दावा शरद पवार गटानं केला होता. त्यामुळे आजच्या सुनावणीत काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. मनोज जरांगे पाटील आज विदर्भाचा दौरा करतायत. खामगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदानावरती जरांगेंची दुपारी सभा होणार आहे. मलकापुरात सुद्धा ते जाहीर सभा घेणार असून या सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे आणि आजच्या सभेला मोठ्या संख्येनं मराठा बांधव उपस्थित राहण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यात कुणबी मराठा आणि मराठा कुणबी जातीच्या नोंदी शोधण्याचं काम संपुष्टात आलंय. तब्बल 82,16,258 अभिलेख तपासल्यानंतर 3,09,787 कुणबी नोंदी आढळल्या. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ही माहिती दिली. या 1.5 लाखांहून अधिक मराठा कुणबी नोंदी सापडल्यात. नवी मुंबईमध्ये भाजपच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला. 3 राज्यात भाजपने एकाकी सत्ता स्थापन केल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणात अटकेत असलेले व्यावसायिक सदानंद कदम यांच्या जामीन अर्जावरती उच्च न्यायालय आज निर्णय देणार आहे. कथित आर्थिक घोटाळा प्रकरणात ईडीनं सदानंद कदम यांना अटक केली आणि त्यानंतर सदानंद कदम यांनी जामिनासाठी केलेल्या अर्जावरती सुनावणी पूर्ण झाली. तर दोन्ही बाजूकडील युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयानं निर्णय राखून ठेवला होता. नैऋत्य बंगालच्या उपसागरामध्ये मिचोंग चक्रीवादळ येणार आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रावरती होणार आहे. महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. चक्रीवादळामुळे विदर्भासह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. बीडच्या कडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचा दर 50शी पार पोहोचलाय. कांद्याला प्रति क्विंटल 5,000 रुपयांपर्यंतचा भाव मिळत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी दिलासा मिळतोय. कडा कृषी उत्पन्न बाजार समितीमधून गावरान कांदा थेट दुबईला पाठवला जातो आणि काल बाजार समितीत 27,000 कांदा गोण्यांची आवक झाली. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी एकादशी यात्रा सोहळा मंगळवारपासून सुरू होते. अशातच संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीत विश्वस्त म्हणून स्थानिकांना सुद्धा स्थान मिळावं यासाठी आळंदीच्या ग्रामस्थांनी बैठक घेऊन मंगळवारी आळंदी बंद पुकारलाय. बडे जटाधारी श्री महादेव मंदिर ट्रस्टच्या वतीनं जळगाव तालुक्यातील वडनगरी इथे 5 डिसेंबरला पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथा सोहळ्याचं आयोजन केलंय. तब्बल 300 एकर जागेवरती 11 दिवस हा सोहळा पार पडणार आहे आणि यासाठी महाराष्ट्रासह विविध राज्यांमधून तब्बल 5 लाख भाविक येणार असल्याचा अंदाज आयोजकांनी वर्तवलाय. कोलाडमध्ये पती पत्नीचं भांडण विकोपाला गेल्यामुळे पतीनं पत्नीवरती कोयत्यानं वार करून हत्या केली. घर बांधण्यासाठी घेतलेल्या कर्जाच्या वादावरून ही हत्या झाली. पोलिसांनी आरोपीला घटनास्थळावरून अटक केली असून खुनाचा गुन्हा दाखल केलाय. पनवेलच्या मंदिरातील दानपेटी चोरानं चोरून नेल्याची घटना घडली आणि हा चोर दानपेटी बाहेर घेऊन निघून गेला. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आणि या मंदिरामधील दानपेटी चोऱ्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल्याने या घटनेचा पोलीस अधिक तपास करतायत. तळोजामधील सेक्टर 10 मध्ये 5 घरांचे दरवाजे तोडून चोरट्यांनी चोरी केली. घरातील सोन्याचे दागिने आणि पैशांची चोरी करण्यात आली. चोरट्यांनी प्रवेश करतानाचे व्हिडिओ सीसीटीव्ही समोर आलेला आहे आणि या सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस पुढील तपास करतायत. नवी मुंबईतल्या कामोठी इथल्या सुरक्षा रक्षकाला क्षुल्लक कारणावरून मारहाण झाली. बाहेरून आलेल्या व्यक्तीचा ऑर्डर इमारतीवरून सुरक्षा रक्षकासोबत वाद झाला आणि यानंतर आरोपीनं साथीदारांसोबत येऊन सुरक्षा रक्षकाला मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतलंय. अंबरनाथमधील केमिकल कंपन्यांकडून रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात रासायनिक वायू सोडला जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होते आणि या वायू प्रदूषणामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले. जळगावातील पाळधी येथे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना मोफत इलेक्ट्रिक 3 चाकी सायकलींचं वाटप करण्यात आलं. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांना देखील इलेक्ट्रिक 3 चाकी सायकल चालवण्याचा मोह आवरला नाही. तब्बल 150 दिव्यांग बांधवांना मोफत इलेक्ट्रिक 3 चाकी सायकलींचं वाटप करण्यात आलं. व्यवसायामध्ये आर्थिक नुकसान झाल्यानं पतीनंच पत्नी आणि मुलाची हत्या केल्याचं समोर आलं. कल्याणमध्ये
दुहेरी हत्याकांड झालं होतं. या हत्याकांड प्रकरणी आरोपी दीपक गायकवाडला महात्मा फुले पोलिसांनी अटक केली. आरोपी पत्नी आणि मुलाची हत्या करून फरार झाला होता. मुंबईतल्या अंधेरी भागात गुंडांचा हैदोस पाहायला मिळाला. काठ्या आणि रॉडसह शस्त्रांनी या गुंडांनी एका व्यावसायिकाच्या कार्यालयावरती हल्ला केला. ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली. या प्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आकुर्लीमध्ये किराणा दुकानाच्या पाठीमागील भिंत फोडून चोरी करण्यात आली. चोरट्यांनी गल्ल्यातील रोख रक्कम चोरून नेल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. 3 राज्यातील विधानसभा निवडणुकीत एनडीएला मिळालेल्या यशानंतर शिवसेना ही ॲक्शन मोडवरती आली आहे. शिवसेनेनं आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मिशन 48 सुरू केलंय. मंत्री दीपक केसरकर यांच्या रामटेक बंगल्यावर शिवसेना नेते, आमदार आणि खासदार तसंच पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली आणि यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. पूर्वी घर घर मोदी होता, आता मन मन में मोदी असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कर्नाटक आणि राजस्थानमध्ये काँग्रेसनं आश्वासनं दिली पण ती पूर्ण केली नाही. त्यामुळे येत्या काळात जनता सुद्धा काँग्रेसला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही अशी टीका त्यांनी केली. भाजपला मिळालेल्या यशानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण इथे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांसह जल्लोष केला. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होतील असं सांगतानाच शरद पवार यांनी चिंतन करण्यापेक्षा हातात चिपळी घेऊन बसावा असा टोला नारायण राणेंनी लगावला. त्याचसोबत मातोश्रीला केवळ 5 आमदार मिळतील असंही राणे म्हणाले. छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री अतुल सावे यांनी फुगडीचा फेर धरत ढोल ताशांच्या तालावर विजयाचा आनंद साजरा केला. भाजपला मिळालेला हा विजय कर्तृत्वाचा विजय असल्याचं अतुल सावे म्हणाले. जनतेनं आरोप करणाऱ्यांना नाही तर विकास करणाऱ्यांना स्वीकारलं. कितीही विरोधी पक्ष एकत्र आले तरी जनता भाजपला साथ देईल असं मत आमदार विश्वास लांडगे यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्रातली जनता महायुतीलाच कौल देईल असा विश्वास लांडगे यांनी व्यक्त केला. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे भाजपच्या वतीनं जल्लोष साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडत, ध्वज उंचावत, नारेबाजी करून ढोल ताशांच्या गजरात आनंद व्यक्त केला. 2024ची लोकसभा देखील भाजपत जिंकणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये विजय मिळाल्यानंतर मावळमध्ये ग्रामदैवत कोटोबा महाराज मंदिरासमोर भाजपच्या वतीनं जल्लोष करण्यात आला. भाजपच्या विजयानंतर जालन्यामध्ये आमदार बबनराव लोणीकर यांनी ढोल ताशा वाजवत जल्लोष केला. लोणीकर यांनी ढोल ताशांच्या तालावरती ठेका धरत कार्यकर्त्यांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला. हिंगोलीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरावरती ठेका धरला. वाशिममध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. 3 राज्यातील विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर रिसोड शहरात विजय रॅली देखील काढण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यातील खामगावच्या टॉवर चौकात ढोल ताशे वाजवत पेढे वाटून भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. भाजपच्या विजयानं कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झालं. वर्ध्याच्या हिंगणघाट इथे भाजप जनसंपर्क कार्यालयात जल्लोष करण्यात आला. आमदार समीर पुणावार यांनी ढोल ताशांच्या तालावरती ठेका धरला. पुण्यामध्ये धनगर समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाला. सारसबाग परिसरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यावरती अभिषेक करून रास्तारोको आंदोलन करण्यात आलं आणि यावेळी आंदोलकांकडून रस्त्यावरती मेंढ्या आणत जोरदार घोषणाबाजी केली आणि यावेळी रस्त्यावरून मेंढ्या हटवण्याच्या मुद्द्यावरून आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या या मागणीसाठी राज्यभर धनगर समाज आक्रमक झाला. कोल्हापूरच्या दसरा चौकात आरक्षण जागर मेळावा घेत एल्गार पुकारण्यात आला. धनगर समाजाला तत्काळ आरक्षण द्या, अन्यथा मंत्र्यांना रस्त्यावरून फिरणं मुश्किल करू असा इशारा यशवंत सेनेच्या वतीनं देण्यात आला. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली. मात्र रत्नागिरीतील मराठा समाजाचा या मागणीला विरोध आहे. मराठ्यांना कुणबी म्हणून नव्हे तर मराठा म्हणूनच आरक्षण द्या अशी मागणी रत्नागिरीतल्या मराठा समाजानं केली. इंद्रायणी नदी संवर्धन आणि वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये सायक्लोथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली. विशेष म्हणजे मोठ्या संख्येनं सायकलस्वार स्पर्धेत सहभागी झाले. यावेळी आमदार महेश लांडगेंसह पोलीस आणि महापालिका अधिकारी देखील सहभागी झाले. मालवणमध्ये नौदल दिनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलाय.
मालवणकडे जाणाऱ्या सर्व गाड्यांची तपासणी सुरू असून मालवणकडे जाणाऱ्या रस्त्यावरती गाड्यांच्या रांगा लागल्यात. बहुतांश रस्ते बंद करण्यात आल्यानं कुंभारमाठ इथे वाहतूक कोंडीचं चित्र दिसलं. सांगलीतल्या रिलायन्स ज्वेलर्सवरती दरोडा प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला बिहारच्या पाटणा जेलमधून अटक करण्यात आली. सुबोध सिंग ईश्वर प्रसाद असं आरोपीचं नाव असून आरोपी बिहारमध्ये न्यायालयीन कोठडीत होता आणि या आरोपीवरती विविध ठिकाणी 32 गुन्हे दाखल आहेत. जेलमधून तो टोळी चालवत असल्याचं तपासात समोर आलंय. शिर्डीहून आळंदीकडे जाणाऱ्या पालखीला अपघात झाला. पायी पालखीत कंटेनर घुसल्यानं 2 जणांचा मृत्यू झाला. 8 ते 10 जण गंभीर जखमी झालेत. संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात हा अपघात झाला. रत्नागिरीतील खेड तालुक्यात जन्मदात्या पित्यानं अल्पवयीन मुलीवरती अत्याचार केले. या प्रकरणी पीडितेच्या आईच्या तक्रारीनंतर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अधिक चौकशी सुरू आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांच्या जाहीर व्याख्यानाच्या कार्यक्रमात एका युवकाचा दारू पिऊन धिंगाणा घातल्याचा प्रकार समोर आला. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी या युवकानं श्याम मानव यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि पोलिसांनी या युवकाला ताब्यात घेतलं. हतनूर धरण ओव्हरफ्लो झाल्यानं पाणी पातळी नियंत्रित राखण्यासाठी धरणातून तापी नदीत पाण्याचा विसर्ग केला जातोय. अवकाळी पावसामुळे धरणातील पाणी साठा वाढून तो 100% पोहोचलाय. त्यामुळे धरणाचे 2 दरवाजे उघडून तापी नदीत 3,390 क्युसेक प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरू आहे. आणि आता एक सविस्तर